हॅलो फ्रेंड, विजयश्री ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. मी विजया अगदी मनापासून तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आणि मी यांच्यासोबत बाहेर चालले, जरा बाहेर म्हणजे नंदेकडे चालले, काम आहे जरा त्याच्यामुळे चालले. कालपासून जायचं होतं, कालच, पण टाईम पण भेटत नाही ना पोरांच्या शाळा वगैरे. आणि आता कसं सुट्ट्या लागल्यात, तरी पण उद्या पण टाईम नाही, त्याच्यामुळे म्हटलं की चला आता आज जाऊन येऊया म्हणून. कारण जायचं म्हणून ते राहून जातं कधी कधी एवढं. लवकरच जायचं होतं 7 वाजता, पण जवळच इथे दोस्ती जवळच आता. दोस्तीमध्ये नाही येते तर त्यांच्या घरी, दोस्तीमध्ये तर तुम्हाला माहिती आहे आमच्या सासूबाई राहतात, तिकडे नाही जायचं आहे. त्याच्या पुढे एक फाल्गुनी म्हणून बिल्डिंग आहे, फाल्गुनी बिल्डिंगच ना, तर ते फायर ब्रिगेडच्या तिथे, तर त्या तिथे राहतात. मग आम्हाला तिकडे जायचं आहे. आता कॉलेजमध्ये ना गॅदरिंग चालू होते, ॲन्युअल डे चालू होता, मला थोडंसं दाखवायला वाटलं कारण मेच बघितलं. आम्ही आता दोस्तीजवळ आहे तिकडे. आम्ही आता आलो तिकडे. तर मी आता इथे ओव्हरवाईज करते, कारण झालं असं की गाण्यांचा आवाज इथे खूप येत होता. कुठेतरी बाजूला गाणे चालू होते, तर त्याच्यामध्ये गाण्यांचा आवाज खूप येत होता. त्याच्यामुळे मग मी म्हटलं की नको, आता कॉपीराईट येतो तुम्हाला तर माहिती आहे, त्याच्यामुळे मग मी असंच बोलते याच्यामध्ये. आणि तुम्हाला माहिती आहे इकडे मी आले नंद्याच्या घरी येऊन बराच टाईम झाला. आमचा चहा नाश्ता वगैरे सगळं झालं होतं. तर सगळ्यात पहिलं गेल्याबरोबर तर चहा नाश्ता झाला, त्याच्यानंतर आम्ही गप्पा मारत वगैरे बसलो. तर असंच खूप दिवस झालं भेट वगैरे नव्हते. आणि मी नंदेला दाखवत नाही, त्याचं कारण असं की घरामध्ये त्या स्वयंपाक करत होत्या त्याच्यामुळे. आणि हे मंदिर बघा आमचं, या मंदिराकडे बघितलं ना मला खूप प्रसन्न वाटतं. आणि इकडे साईबाबा, विठ्ठल रुक्माई. आणि इथे मी अर्ध्या ढगात आहे सध्या, 22व्या मजल्यावरती आहे मी. तर किती खाली दिसतंय, किती छोटं दिसतंय घरचे खालीच्या बिल्डिंग घर वगैरे. तर इकडे ये उभे होते कारण आम्ही आता निघालो होतो त्याच्यामुळे. आणि नंदेला मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच दाखवेल. तर तुम्हाला बघितल्याचं म्हणा तुम्ही, नंदेला माझ्या रेखाताई म्हणून आहेत, तर ते इथेच असतात, जवळच आमच्या इथेच राहतात. तर चला आता आम्ही निघायची तयारी करतोय. आणि इकडे साईबाबांचा फोटो जो आहे तो खूप असा छान लावलेला, तर मला हा फोटो पण खूप आवडला. प्रसन्न वाटतं असं, म्हणजे छान वाटतं त्यांच्याकडे बघितल्याच्या नंतर. तर चला आता निघू आम्ही इथून. चला मग आता खाली गेल्यावर मी निघालोत घरातून आणि लिफ्टमध्ये आहोत. तर आम्ही 22व्या मजल्यावर, म्हणजे अर्ध्या ढगात गेलो होतो. तर आता घरी जाऊन परत जेवण वगैरे करायचंय. ग्राउंड आलं काय नाही, 19 आहे, 19 फ्लोअर सध्या आम्ही आता 22व्या मजल्यावर. पहिलं तर आम्ही 21 मजल्यावर उतरलो, त्याच्यानंतर एक मजला चढत गेलो. मला वाटलं 21 मजल्यावरच राहतात की काय म्हणून, पण नाही, 22 मजल्यावर राहतात. आणि इथे एवढे मोठे लावले बटणं, एक बटणापासून 22. चला मग जाऊया खाली. आरोही तनिष्का घरीच आहे आणि ते अभ्यास करत बसले होते ना, त्याच्यामुळे मग म्हटलं की चला पटकन जाऊन येऊ आम्ही. आता 16वा वाजला, म्हणजे 10 मिनिटं तर खाली जायलाच लागतात ग्राउंडला.
मी वैतागले, ह्यांना काम होतं, म्हटलं की चला जाऊन येऊया म्हणून. कारण 2 दिवसापासून जायचं आणि कसं नंतर पण टाइम भेटत नाही, मुलांच्या शाळा ट्युशन हे ते. भले तर ख्रिसमसच्या सुट्ट्या लागल्या पण ते मुलांचं असतं शाळेचं वगैरे. चला खाली भेटते आता तुम्हाला. आम्ही निघालो तिथून आणि आता आम्ही आहोत इथे दोस्तीच्या तिथेच. घरी जायला अजून मला 5 मिनिटं लागेल. आणि घरी गेल्याच्या नंतर मुलांना जेवायला वगैरे जायचं, आम्हाला पण जेवायचं. तिथं चहा वगैरे घेतला. त्या रेखाताई बोलत होत्या की जेवण करून जा म्हणून, पण जेवण म्हटलं कशाला, कारण घरी पण स्वयंपाक वगैरे केलेला ना, त्याच्यामुळे म्हटलं की नको जेवण वगैरे म्हणून. आणि मुलं पण घरी होते, वाट बघत होते, त्यांना तरी बोलत होतं जेवण कसं म्हणून. आणि इकडे बघा महादेवाचं मंदिर आहे आणि ह्याचं पण, मारुतीचं पण आणि महादेवाचं पण, 2 मंदिर आहेत तिकडे पाठी. हा ड्रेस मी खूप दिवसांनी घातला, हा ड्रेस खूप म्हणजे खूप दिवसांनी घातला. आणि रेखाताईंकडे पण खूप दिवसांनी गेले. असं जरासं काम होतं त्याच्यामुळे आलेलं. काम म्हणजे असंच भेटायला, काम म्हणजे काय काम नव्हतं, भेटायला. बरेच दिवस झालं भेटलं नव्हतं, भेट पण नव्हती झाली आणि घरी पण नव्हतं गेलेलो आणि त्यांना पण टाईम नसतो यायला वगैरे, म्हणून मग आम्हीच गेलो. म्हटलं की चला आता आपण तिथं. यांना मी सकाळीच बोलले होते की जाऊया आज रेखाताईंच्याकडे. मुलांना यायचं होतं, त्यांचं मन होतं यायचं, पण म्हटलं नको, ट्युशन वगैरे होती ना, त्याच्यामुळे त्या लोकांना नाही आणलं तिघांना पण. आणि एकाला आणलं, एकाला आणलं की दुसरं रडतं, दुसऱ्याला आणलं की तिसरं रडतं, त्याच्यामुळे कोणीच ना काही होत, तिघं पण घरीच नव्हता. VIT कॉलेजमध्ये आहोत. तुम्ही कोणी बघितलं नसेल कॉलेज वगैरे तर हे इंजिनिअरिंग कॉलेज आहे. आतमध्ये आम्ही बाहेरूनच दाखवतो तुम्हाला. आणि इथे आज काय डान्स वगैरे होते वाटतं कॉलेजमध्ये, तर हे सगळं झालं बंद आता. मी आत्ता घरी आले आणि आता घरी येऊन आता टाइम झालाय जेवायचं वगैरे. तन्मय घरीच होता, आरोही घरीच होती. लोड वगैरे कसं केलं बघा आरोहीने. आणि तनिष्काने पण इकडे कसं तरी तनिष्का इकडे बसली आणि मी येऊपर्यंत टीव्ही वगैरे बघत होते. तर आता चला आता ह्यांना जेवायला वगैरे देते. तर त्याच्यामुळे आता हा छोटासा व्लॉग इथेच थांबवते, कारण मी आणलंय दही कोणी दिलंय बघा, ह्यामध्ये दही कोणी दिलंय. दही कोण देणार आहे मला? हा मी आणला ना विकत. काय रे, कसं पण लोड वगैरे ठेवलंय. चला आता मी ब्लॉग हा इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा, कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला. आणि उद्याचा ब्लॉग नक्की बघा, कारण आम्ही जाणार आहोत उद्या किल्ल्यावर, कारण उद्या आहे तर बघूया. आणि आता ह्या लोकांना 2 तारखेपर्यंत सुट्ट्या आहेत, तिघांना पण, तन्मय रोहित तनिष्काला 2 तारखेपर्यंत सुट्ट्यात. तोपर्यंत आता हे फ्री आहेत, फक्त ट्युशन वगैरे चालू आहे यांची. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.